श्री क्षेत्र शृंग ऋषीगड त्याचा दुसरा नारळी सप्ताह आणि या नारळी सप्ताहाच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे ते आपल्या सर्वांचं आदरस्थान हरिभक्तपरायण सुरेशानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलराव लंगे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित अभय काका, आवाज वाढवू नका, मी हळूहळू वाढतो. या ठिकाणी उपस्थित नवनाथरावजी पडळकर साहेब, माका या गावचे जे कोणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सेवा सोसायटीचे लोक असतील, या भाविक कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष दिलं ते सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी, या ठिकाणी मला संधी मिळालेली आहे आणि तीही महाराजांनी दिलेली आहे. आणि पुढच्या वर्षीचं 3ऱ्या वर्षाचा नारळ घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोय बाबांच्या आशीर्वादानं. कारण काय आहे की सुरेशानंद महाराज एकदम सरळ माणूस. आता मी जे त्यांच्या आदेशाने काही करता आलं मी तिथं केलेलं आहे शिंगारवाडीला. आणि खरं तर तिथं दुसरं कोणी माणूस राहू शकत नव्हतं. ते राहतायत तेच नशीब आहे आणि खूप चांगलं त्या ठिकाणी काम करतात. आमच्या परिसरात सुद्धा काम करतात आणि त्यांची खाती आता महाराष्ट्रभर त्यांचा दौरा त्या ठिकाणी चालू असतो. मी आमचे सावरगाव आणि शेंडगेवाडी, आता सावरगावचे सरपंच आत्ताच काल परवा पोटनिवडणुकीत निवडून आले, ते पण या ठिकाणी आले. आमचे शेंडगेवाडीचे लोक आले, उपसरपंच आले, रामहरी महानोर, आमच्या तालुक्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय रमेशराव गावडे, चितळे सर आमच्या मच्छिंद्रनाथ गडाचे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, मी ट्रस्टी आहे, ते माझे बॉस आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्हाला या ठिकाणी रामहरी महानोर आमचा जिल्हा परिषद सदस्य आहे, रमेश आमचे तालुका अध्यक्ष आहेत, अशोकराव ढवण साहेब या ठिकाणी आले, विष्णुपंत नाना सुद्धा मी येताना पाठीमागून पाहिले. हा नाना आलेत, आमचे कडा कारखान्याचे माजी चेअरमन. आम्ही सगळी मंडळी आणि अगदी पार मंगरुळच्या सरपंचापासून सगळी माणसं मला या ठिकाणी दिसत आहेत. आम्ही सर्वजण आलो, आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार या ठिकाणी मानतो. आणि पुढच्या वर्षी होता होईल तेवढा जास्तीत जास्त मोठा सप्ताह आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि माकेकरांना, आडगावकरांना, कारण आडगावकर आणि माकेकर हे कधीच विसरू शकत नाही, हे दोन गावं विसरताच येणार नाही. आणि गेवराईची सुद्धा सगळी मंडळी या ठिकाणी आलेली, आम्ही जेडपी मध्ये बरोबर काम केलेले, ते सुद्धा या ठिकाणी आलेले. तर पुढच्या वर्षी आडगावकरांना, तुमच्या माकेकरांना आणि संपूर्ण पंचक्रोशीत आणि विशेषतः आमदार साहेबांना मी मनापासून या ठिकाणी बोलवणार आहे. त्यांना आत्ताच विनंती करतो की पुढचं आमचं निमंत्रण तुम्ही स्वीकारा. अभय काकांनी स्वीकारावं, पडळकर साहेबांनी स्वीकारावं. आणि मच्छिंद्रनाथ गडावरती, कारण आमचं सावरगाव शेंडगेवाडी हे एकच गाव आहे आणि सप्ताह मी स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळं ग्रामस्थांनी आणि वाडेकरांनी बिलकुल दडपण बिडपण काही आणून घेऊ नये बर का. तुम्हाला जे काय करायचं ते करा, बाकीचं सगळं मी जे आहे त्याला समर्थपणे त्या ठिकाणी सहकार्य करेल, साथ दे. माझी श्रद्धा आहे महाराजांच्या वरती, माझी खूप मोठी श्रद्धा आहे, मी त्यांना खूप मानतो. कारण एक सरळ सोपं आमचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं मी या ठिकाणी त्यांना आदरस्थानी मानतो. तेव्हा पुनश्च एकदा
तुम्हाला पुढच्या वर्षीच्या सप्त्याचे मी सर्वांना निमंत्रण देतो. इथं जेवढे मंडळी असतील त्यांना सावरगावचे सरपंच, उपसरपंच, आमचे शेंडगेवाडीकर ग्रामस्थ यांच्या वतीनं आणि तमाम आष्टी तालुक्याच्या वतीनं, कारण तो आष्टी तालुक्याचा सप्ताह होणार, संपूर्ण पाटोद्याचाही होईल आणि शिरूरचाही होईल. आणि महाराज आमचे शिरूर तालुक्यातले आहे. माझ्या मतदारसंघ जसं माका हे आमदार साहेब म्हणले की माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव, तसं शिंगारवाडी हे माझ्या मतदारसंघातलं टोकाचं गाव आणि तिथनं महाराज येतात. खूप आदरस्थानी आमचे महाराज आहे. मला सप्ताह दिला त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी त्यांच्या आदेशाप्रमाणे नारळ स्वीकारतो. अण्णांचा सत्कार करू अगोदर. नाही नाही, अहमदनगर महापालिका